जिभेवर ठेवताच विरघळणारी मस्त सॉफ्ट क्रीमी आईस्क्रीम, तेही घरच्या घरी. इथं मी अगदी सोप्या पद्धतीने मार्केटमध्ये मिळते तशी त्यापेक्षाही मस्त आईस्क्रीम कशी बनवायची ते आज तुम्हाला दाखवणार आहे. नमस्कार, मनीषा टेस्टी रेसिपीमध्ये तुमचे सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत. इथे मी अगदी सोप्या पद्धतीने घरच्या साहित्यात ही आईस्क्रीम कशी करायची ते तुम्हाला सांगणार आहे. तुमच्याकडे बीटिंग मशीन नसेल आणि विकतची क्रीम वापरायची नसेल तर त्यासाठी काय करावे यासाठी मी काही टिप्सही सांगितलेले आहेत आणि याच्या टेक्स्चरवरून तुम्हाला समजलंच असेल की यात अजिबात आईस क्रिस्टल तयार होत नाही आणि ते होऊ नये यासाठी एक स्टेप आपल्याला जास्तीची करायची आहे आणि इथं मी एक सोपी पद्धतही सांगितलेली आहे. रेसिपी खूप सोपी आहे, तेव्हा ही आईस्क्रीम कोणीही पटकन करू शकेल आणि बाहेरची आईस्क्रीमपेक्षा तुम्हाला ही आईस्क्रीम नक्कीच आवडेल. तेव्हा रेसिपी शेवटपर्यंत पहा आणि आवडली तर एक लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर त्यासाठी इथं मी एक वाटी घेतलेली आहे आणि त्यामध्ये अर्धा कप दूध टाकून घ्यायचं आहे. दूध इथं फुल फॅट क्रीमचंच घ्यायचं. नंतर त्यामध्ये आता आपण कस्टर्ड पावडर टाकून घेणार आहोत. तर इथं मी 1 टेबलस्पून कस्टर्ड पावडर घेतलेली आहे आणि 2 टेबलस्पून मिल्क पावडर टाकून घेतलेली आहे. मिल्क पावडर टाकल्यामुळे आईस्क्रीमची टेस्ट आहे ती खूप छान लागते आणि कस्टर्ड पावडरने आईस्क्रीमला कलरही खूप छान येतो. आता हे दोन्ही जिन्नस दुधामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. चांगले व्यवस्थित मिक्स केल्यामुळे ते दूध एकदम घट्टसर होते आणि त्याच्या सगळ्या गाठी आपल्याला व्यवस्थित मोडून घ्यायच्या आहेत. तर बघा आता मिल्क पावडर आणि कस्टर्ड पावडर व्यवस्थित दुधात मिक्स झालं आहे आणि बघा किती छान असं मस्त मिश्रण तयार झालं आहे. आता आपण कढईमध्ये दूध तापवून घेणार आहोत. तर त्यासाठी इथं मी कढईमध्ये थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे, 1-2 चमचे आणि नंतर फुल फॅट क्रीम असलेलं दूध घेतलेलं आहे. तर मी 1 कप दूध घेतलेलं आहे आणि त्यासोबत आपल्याला साखर टाकून घ्यायची. तर इथं मी 1/4 कप साखर घेतलेली आणि वरती 1 टेबलस्पून एवढी साखर टाकून घेतलेली आहे. गोड तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता, पण हे एकदम परफेक्ट माप आहे. आता आपण मंद आचेवरती हे व्यवस्थित ढवळत राहायचं आहे, म्हणजे साखर लवकर विरघळते. मध्ये मध्ये गॅस हा थोडासा आपण मध्यममध्ये करून घ्यायचा, म्हणजे हे दूध व्यवस्थित आटलं जातं आणि आपल्याला थोडंसंच आटवून घ्यायचं आहे, जास्तही नाही. 1 ते 2 मिनटं उकळी आल्यानंतर आपल्याला त्याला आटवून घ्यायचं आहे. आता आपण जे कस्टर्ड पावडर आणि मिल्क पावडरचं मिश्रण तयार करून घेतलेलं होतं ते आता ह्या दुधामध्ये आपल्याला सोडून घ्यायचं आहे. मी गॅसची फ्लेम कमीच करून घेतलेली आहे आणि असा चमचा हलवत हळूहळू हे मिश्रण दुधामध्ये असं सोडून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित त्याला चमच्याने असं हलवत राहायचं, म्हणजे हे मिश्रण व्यवस्थित दुधात मिक्स होतं. वाटीमध्ये राहिलेलं थोडंसं मिश्रण मी टाकून घेतलेलं आहे आणि मंद आचेवरती हे मिश्रण व्यवस्थित असं ढवळत राहायचं आहे. आपल्याला हे मिश्रण घट्ट होण्यासाठी साधारण 5 ते 7 मिनटं लागतात. तर आता बघू शकता थोडंसं याला घट्टसरपणा येत चाललेला आहे आणि मी मध्ये मध्ये गॅसची फ्लेम थोडीशी मध्यममध्ये करते, म्हणजे हे व्यवस्थित लवकर घट्ट होतं. आणि इथं एक गोष्ट लक्षात ठेवायची की हे दूध असंच न ठेवता त्याला सतत चमच्याने असं ढवळत राहायचं, हलवत राहायचं, तरच हे व्यवस्थित घट्टसर होतं आणि अजिबात गाठी वगैरे होत नाही. तर ही एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची. आता बघा 5 ते 7 मिनटानंतर याला छान असा घट्टसरपणा आलेला आहे आणि मी सतत असं हलवत राहते. बघू शकता तुम्ही कस्टर्ड पावडरने दुधाला किती छान रंग आलेला आहे, एकदम परफेक्ट कलर आहे आणि आपण जेव्हा आईस्क्रीम करू तेव्हा एकदम छान असं मस्त क्रीमी आईस्क्रीम आपली तयार होते. आता बघू शकता अजून 3 ते 4 मिनटानंतर हे पूर्ण मिश्रण घट्टसर झालेलं आहे. असंच आपल्याला घट्ट हवं तरच आपली ही आईस्क्रीम छान येते. तर बघू शकता आपलं हे क्रीमी असं दुधाचं मिश्रण तयार झालेलं आहे, एकदम मस्त परफेक्ट असं घट्टसर आहे आणि थंड झाल्यावरती अजून घट्ट होईल. तर याला अधूनमधून असं चमच्याने हलवत राहायचं. तर आता याला पूर्णपणे आपण थंड करून घेऊ आणि जी पुढची स्टेप आहे ते आपण बघून घेणार आहोत. तर इथं मी एका बाउलमध्ये बर्फाचे क्यूब्स टाकून घेतलेले आहेत आणि त्यावर परत दुसरं एक बाउल ठेवून घेतलेलं आहे. नंतर आता त्यामध्ये मी इथं फ्रेश क्रीम घेतलेलं आहे. हे व्हिप क्रीम नाही आहे तर फ्रेश क्रीम आहे. तर मी त्याला आता व्यवस्थित बीटिंगच्या साहाय्याने फेटून घेणार आहे. तर ही क्रीम अगोदर व्यवस्थित थंड करून घ्यायची आणि तिला व्यवस्थित फेटून घ्यायची. तर मी 1 ते 2 मोडवरच हे व्यवस्थित फेटून घेते. आता इथं क्रीम कशासाठी हवी तर आपण फक्त जर दुधाची आईस्क्रीम केली तर त्यामध्ये आईस क्रिस्टल तयार होतात, त्यासाठी क्रीम ही हवीच. तर तुमच्याकडे जर अशी मार्केटमध्ये मिळते ती क्रीम नसेल तर घरची दुधावरची फ्रेश साय असते ती घ्यायची आणि तिला थोडंसं मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं. तर या पद्धतीचं असं हे आपल्याला मिश्रण तयार मिळतं.
आणि तुमच्याकडे जर असं बीटिंग मशीन नसेल तर मिक्सरचा वापर करून आपण हे आईस्क्रीम आहे ते तयार करून घ्यायची आहे, काही फरक पडत नाही त्यामुळेही. तर आता मी थोडंसं 3 ते 4 मिनटं हे व्यवस्थित क्रीम फेटून घेतलेली आहे आणि नंतर जे आपण दुधाचं मिश्रण तयार करून घेतलेलं होतं ते टाकून घ्यायचं आहे. तर आता ते पूर्णपणे थंड झालेलं आहे आणि मी व्यवस्थित ते टाकून घेतलेलं आहे आणि परत आता बीटिंगच्या साहाय्याने मी व्यवस्थित ते फेटून घेणार आहे. साधारण आपल्याला 7 ते 8 मिनटं हे व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे. तर मी अगोदर कमीच याच्यावर फिरवून घेते. जर मिक्सरमध्ये फिरवलं तरीसुद्धा हे छान तयार होतं. आपण ही आईस्क्रीम तयार करताना कोणत्याही प्रकारचा कलर वापरलेला नाही किंवा कोणत्याही प्रकारची बाहेरची पावडरही वापरलेली नाही. तर फक्त मिल्क पावडर आणि कस्टर्ड पावडर या दोनच जिन्नसांचा वापर करून आपण छान असं मस्त क्रीमी असं आपलं हे आईस्क्रीम तयार करणार आहोत. तर आता बघू शकता आपलं हे जे मिश्रण आहे ते व्यवस्थित फेटून झालेलं आहे. मी अजून 2 ते 3 मिनटं याला अजून फेटून घेणार आहे. तरच एकदम सॉफ्ट अशी आपली ही आईस्क्रीम तयार होते. तर मी हे सगळं मिश्रण साधारण 8 ते 10 मिनटं व्यवस्थित फेटून घेतलेलं आहे. तर आता बघा आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे. मी जास्तही एकदम फेटून घेतलेलं नाही. तर आपल्याला याच पद्धतीचं हे मिश्रण हवं. तर आता मी तुम्हाला दाखवते. तर एकदम असं मस्त घट्टसर आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे आणि हे बीटिंग मशीनने व्यवस्थित आणि लवकर तयार होतं. इथं मी तुम्हाला सांगितलेलं होतं की यावर आईस क्रिस्टल तयार होऊ नये म्हणून काय करावे. तर आता मी तुम्हाला ते पुढे दाखवणारच आहे. तर आता आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे आणि यावर मी आता ॲल्युमिनियमच्या फॉईल पेपरने असं वरतून व्यवस्थित कव्हर करून घेणार आहे. म्हणजे यामध्ये अजिबात बर्फ वगैरे जात नाही आणि आईस क्रिस्टल तयार होत नाही. तर आता आपण याला डीप फ्रीझरमध्ये 1 तासासाठी सेट करायला ठेवून देऊ. तर आता बघू शकता 1 ते 1.5 तास मी हे व्यवस्थित सेट करायला ठेवून घेतलेलं होतं. तुम्ही 2 तासासाठीही ठेवलं तरी चालेल. आणि आता बघू शकता एकदम मस्त असं घट्टसर आपलं हे आईस्क्रीमचं मिश्रण तयार आहे आणि आता मी त्याला थोडंसं चमच्याने व्यवस्थित हलवून घेतलेलं आहे आणि परत बीटिंग मशीनने हे परत फेटून घेणार आहे. तर साधारण मी 8 ते 10 मिनटं अजून याला व्यवस्थित असंच फेटून घेणार आहे. तर हे पूर्णपणे थंड असल्यामुळे मी खाली काही बर्फ वगैरे ठेवलेला नाही. तर आता आपण व्यवस्थित त्याला असं फेटून घ्यायचं आहे म्हणजे अजूनच ते एकदम सॉफ्ट होईल आणि व्यवस्थित ते फुलेल आणि आपली आईस्क्रीम एकदम सॉफ्ट क्रीमी अशी तयार होईल. तर आता बघा मी 8 ते 10 मिनटं एकसारखं असं फेटून घेतलं आहे. तुम्ही जर हे मिश्रण मिक्सरमध्ये फिरवत असाल तर जे मिक्सरचं भांडं असतं ते अगोदर थोडंसं थंड करून घ्यायचं फ्रीजमध्ये ठेवून आणि नंतरच ही क्रीम व्यवस्थित फेटून घ्यायची आणि मिक्सरला एकसारखं न चालवता थोड्या थोड्या वेळाने ते बंद करत चालायचं आणि भांडंही व्यवस्थित फ्रीजमध्ये थोड्या वेळाने थंड करत चालायचं आणि मगच ती क्रीम फेटून घ्यायची. आणि तुम्हाला जर मिक्सरमध्ये नसेल करायचं तर तुम्ही हँड विस्करने सुद्धा हे व्यवस्थित फेटून घेऊ शकता, पण त्याला थोडा वेळ लागतो. तर आता बघा 8 ते 10 मिनटं मी एकसारखं फेटून घेतलं आणि मस्त व्यवस्थित क्रीमी तयार झालेलं आहे. तर बघा एकदम सॉफ्ट असं आपलं हे मिश्रण तयार आहे आणि आता आपण याला सेट करायला ठेवून घेणार आहोत. तर त्यासाठी इथं मी एक एअरटाईट कंटेनर डबा घेतलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जिथं सेट करायचं असेल तिथं हे मिश्रण तुम्ही टाकून घेऊ शकता. मी यामध्ये काहीच ॲड केलेलं नाही आहे. तुम्ही हवं तर काजू बदामचे तुकडे टाकून घेऊ शकता किंवा टुटी फ्रुटीही टाकून घेऊ शकता किंवा तुम्हाला अजून काही हवं असेल तर तेही टाकू शकता. मी फक्त वरतून असं पिस्त्याने त्याला सजवून घेतलेलं आहे. तर बघा असं छान दिसतं एकदम आणि ते आईस्क्रीममध्ये एकदम छान टेस्टी लागतं आणि दिसायलाही आईस्क्रीम खूप छान दिसते. आता यामध्ये आईस क्रिस्टल तयार होऊ नये म्हणून मी असा रॅप पेपर मिळतो तो ठेवून घेतलेला आहे. आता तुमच्याकडे जर हा नसेल तर एखादी प्लास्टिकची पिशवी असेल तर तीही ठेवून घेतली तरी चालेल. आता तिला व्यवस्थित वरतून असं प्रेस करून घ्यायचं आहे. मिश्रणापर्यंत तिला व्यवस्थित सेट करून घ्यायचं आणि वरतून झाकण ठेवून आपल्याला आता हे डीप फ्रीझरमध्ये 7 ते 8 तासांसाठी व्यवस्थित सेट करायला ठेवून घ्यायचं आहे. आता हे सेट करत असताना फ्रीजचं आपल्याला समरमध्ये सेट करून घ्यायचं आणि तेव्हाच हे डीप फ्रीझरमध्ये 7 ते 8 तासांसाठी सेट करायला ठेवून घ्यायचं, तरच आपली आईस्क्रीम व्यवस्थित तयार होते. तर आता बघा 7 ते 8 तासानंतर हे मिश्रण व्यवस्थित सेट झालेलं आहे. मी इथं रात्रभर हे सेट करायला ठेवून घेतलेलं होतं आणि तुम्ही आता बघू शकता मी त्याच्यावरचा कागद काढून घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकता अजिबात यावर आईस क्रिस्टल तयार नाही आहे. तर मस्त असं आपलं हे आईस्क्रीम तयार झालेलं आहे. तर मी आता साध्याच आपल्या घरातल्या चमच्याने हे आईस्क्रीम काढून घेणार आहे. तर चमचा अगोदर थोड्याशा गरम पाण्यामध्ये बुडवून घ्यायचा आणि नंतरच ही अशी पद्धतीची आईस्क्रीम काढून घ्यायची. आता माझ्याकडे तो स्पून नाही आहे त्यामुळे थोडंसं आपलं ही आईस्क्रीम
व्यवस्थित गोलाकारमध्ये जमत नाही आहे, तरी तुम्ही बघू शकता किती छान अशी परफेक्ट आपली आईस्क्रीम तयार झालेली आहे. अशी मस्त कडक अशी आहे, ती अजिबात लगेच निघत नाही. तर तुम्ही बघू शकता. तर मी अशी थोडी थोडी ही आईस्क्रीम काढून घेते, जशी निघते तशी काढते मी. तर ही आईस्क्रीम अजिबात मेल्ट झालेली नाही आहे, तर एकदम सॉफ्ट आहे, पण मेल्ट नाही आहे, तर एकदम इझिली निघते. हे बघा, तुमच्याकडे जर स्कूपर असेल तर तुम्ही त्याच्याने अलगद ही आईस्क्रीम काढू शकता. खूप छान निघते त्याच्याने, पण माझ्याकडे नाही आहे म्हणून मी असं चमच्याने काढून घेते. आणि उन्हाचं टेम्परेचर थोडं जास्त असल्यामुळे हे पटापट आपण ही आईस्क्रीम काढून घ्यायची आणि ती लगेचच सर्व करून घ्यायची, कारण ती लगेचच मेल्ट होते. तर इथं मी आता या पद्धतीने राहिलेली आईस्क्रीमही सर्व करून घेणार आहे. तर बघू शकता आपली आईस्क्रीम किती छान दिसते ना, अगदी मार्केटमध्ये मिळते तशी. तर तुम्ही यावरतून थोडंसं काजू बदाम टाकू शकता. मी इथं पिस्त्याचे काप टाकून घेते. एकदम छान दिसते आणि अजिबात ती मेल्ट झालेली नाही. इतकी छान आपली सॉफ्ट अशी आईस्क्रीम तयार आहे. तर बघा, मी तुम्हाला आता थोडंसं चमच्यामध्ये घेऊन दाखवते. तर इथं बघू शकता, असं दिसताच बरोबर खावीशी वाटते ना. तर एकदम तुम्ही या पद्धतीनेच मुलांना ही सर्व करून देऊ शकता. आणि आपली आईस्क्रीम दिसायला जशी मार्केटमध्ये मिळते त्या पद्धतीचीच दिसायला दिसते आणि एकदम सॉफ्ट क्रीमी अशी आपली आईस्क्रीम चवीला लागते. तर तुम्ही मुलांनी जेव्हा हट्ट केला बाहेरची आईस्क्रीम खाण्याचा, तेव्हा तुम्ही या पद्धतीने घरच्या घरी घरच्या साहित्यात तुम्ही ही आईस्क्रीम झटपट तयार करू शकता. तर तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर प्लीज चॅनलला माझ्या लाईक आणि सबस्क्राईब करत चला. आणि तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एक नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा.